नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना, त्याचबरोबर दिव्यांग निवृत्ती वेतन योजना, विधवा पेन्शन योजना, वृद्धपकाळ पेन्शन योजना व श्रावण बाळ योजना यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा राहणार आहे। बघा, तुम्हाला माहीतच आहे की काही दिवसा अगोदरच निराधार पेन्शन योजनेमधील सर्व लाभार्थ्यांचे जे जुलै महिन्याचे अनुदान आहे त्याचे वाटप सुरू होणार आहे। म्हणजे की त्याचा शासन निर्णय आलेला आहे आणि त्या शासन निर्णयामध्ये असं सांगण्यात आलं होतं की निराधारांचा जो निधी आहे तो संबंधित विभागाच्या बँक अकाउंटमध्ये वर्ग करण्यात येणार आहे आणि त्यासाठी ते जे बँक अकाउंट आहे त्या बँक अकाउंटमधून जे वर्ग केलेला निधी आहे तो लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात यावा, अशा प्रकारचं शासन निर्णयामध्ये सांगण्यात आलेलं होतं। आणि संबंधित विभागाला सूचना देखील करण्यात आल्या होत्या की या डीबीटीच्या माध्यमातून बघा, तुम्हाला माहीत असेल की तुमचं जे आता पेन्शन आहे, अनुदान आहे किंवा जो मानधन आहे ते आता तुम्हाला तुमच्या बँक अकाउंटला, तुमच्या बँक अकाउंटशी जी मोबाईल नंबर कनेक्टेड असतो त्याचबरोबर तुमचं जे आधार कार्ड लिंक असते त्याचबरोबर तुमचं जे KYC त्यामध्ये झालेलं असते, त्यानंतर तुमच्या बँक अकाउंटचं डीबीटी ही ॲक्टिव्ह होत असते। तर आता ही डीबीटी ॲक्टिव्ह झाल्यानंतर तुम्हाला जे तुमचे अनुदान आहे ते पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट ट्रान्सफर केल्या जात असतात। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ज्याला आपण म्हणतो डीबीटी। तर त्यानुसार तुम्हाला जे पैसे जे आहेत ते आता यामध्ये सांगण्यात आलं होतं, या शासन निर्णयामध्ये सांगण्यात आलं होतं की डीबीटी ट्रान्सफर करण्यात यावे। म्हणजे ज्या लाभार्थ्यांचं डीबीटी ॲक्टिव्ह आहे त्यांनाच हे पैसे मिळणार आहेत, हे गोष्ट तुम्ही लक्षात घ्या। तर बघा, हा शासन निर्णय येताच सामाजिक व न्याय विभागाद्वारे संबंधित सर्व तहसीलदारांना सूचना देण्यात आल्या आहेत की सर्व निराधारांचे याद्या आमच्याकडे पाठवाव्या। त्यानंतर आता या याद्यांमध्ये कोणत्या निराधारांचा समावेश असणार आहे, तर बघा, ज्यामध्ये डीबीटी ॲक्टिव्ह झालेले आहेत, ज्यांचे KYC पूर्ण झालेले आहेत, OTP व्हेरिफिकेशन पूर्ण झालेले असतील, त्यांचं आधार व्हेरिफिकेशन पूर्ण झालेलं असेल, म्हणजे एकूण काय की त्यांचं जे संपूर्ण प्रक्रिया आहे ती पूर्ण क्लिअर झालेली असतील, त्यांचे कागदपत्र व्यवस्थित जुळलेले असतील, तर अशा लोकांच्याच नावांची यादी जी आहे ते सामाजिक न्याय विभागाकडे पाठवण्यात येणार आहे। हे गोष्ट तुम्ही लक्षात घ्या। म्हणजे तुम्हाला तुमचं जर डीबीटी ॲक्टिव्ह नसेल तर हे लवकरात लवकर करून घ्यायचं आहे। त्याचबरोबर OTP व्हेरिफिकेशन राहिलं असेल ते करा, आधार व्हेरिफिकेशन राहिलं असेल ते करून घ्या, KYC करून घ्या आणि त्यानंतर तुमची जी कागदपत्र आहेत त्यांची पूर्तता करून सर्व जी तहसील कार्यालयामध्ये जाऊन तुम्हाला हे गोष्टी करून घ्यायच्या आहेत। म्हणजे तुमचीसुद्धा नावाची यादी त्या ठिकाणी पाठवण्यात येणार। तर बघा, डीबीटी ॲक्टिव्ह झालेले असतील, KYC पूर्ण झालेले असतील किंवा मग OTP व्हेरिफिकेशन असेल ते पूर्ण झालेलं असेल, अशा लोकांनी जे काय आहे, एक महत्त्वाचं आणखीन आहे की तुम्हाला हयातीचा जो दाखला आहे तो अति महत्त्वाचा आहे, हे बघून घ्या। बघा, काही जे निराधारांमध्ये सर्वच येतात बघा, अपंगसुद्धा येतात, त्याचबरोबर विधवा महिलासुद्धा येतात आणि वृद्ध जे असतील ते सुद्धा येतात, ते निराधार योजनेमध्ये असतात। तर आता वृद्धांमध्ये एक गोष्ट अशी असते की काही जे खूप जास्त वयोवृद्ध असतील, तर काही जे वयोवृद्ध जर त्यांचा मृत्यू झाल्यास तरीही शासनाला ते माहीत नसते, म्हणून शासन त्यांच्या खात्यावर हे जे पैसे असतात निराधार योजनेचे हे पाठवत असते। परंतु असा घोळ होऊ नये, म्हणजे आपल्या शासनानं एक त्यासाठी एक चतुराई त्याला म्हणावी लागेल की असे पैसे संबंधितांच्या कुटुंबाला मिळता येऊ नये, म्हणून त्यांना आता हयातीचा दाखला हा दाखवणे बंधनकारक केला आहे। म्हणजे तुम्ही आता जिवंत आहात तर तो दाखला पाहिल्यानंतर तुम्हाला ते पैसे पाठवण्यात येतात। तर अशा प्रकारचा जो हयातीचा दाखला असतो तो दाखला आता तुम्हाला द्यावा लागणार आहे। आणि त्यानंतर उत्पन्नाचा दाखला हा सुद्धा तुम्हाला जमा करावा लागणार आहे आणि वैद्यकीय जे दाखले असतील ते सुद्धा तुम्हाला जमा करावे लागणार आहेत, ज्यामध्ये की वयाचं प्रमाणपत्र असते असे। तर हे इतर, कारण की काय आहे की ज्यांचे खूप दिवसांपासून पैसे कुणाकुणाला येत नाही आहेत तर त्यांच्यामध्ये कागदपत्रांची त्रुटी आहे किंवा मग KYC वगैरे याच्या काहीतरी अडथळा आहे, म्हणूनच त्यांना हे पैसे मिळत नाही आहेत। तर मी तुम्हाला संपूर्ण प्रक्रिया सांगत आहेत की हे सर्व कागदपत्र तुम्ही त्या ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये जाऊन तिथं द्या, म्हणजेच की तुमच्या नावाची यादीसुद्धा पुढे सामाजिक न्याय विभागाला पाठवण्यात येणार आहे।
तर बघा, जुलै महिन्याचे पैसे कोणत्या तारखेला येणार हे आपण पुढे सांगणार आहोत, परंतु त्यासाठी कोणकोणत्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार, जुलै महिन्याचे पैसे घेण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार हे आधी समजून घ्या, म्हणजे मग तुमच्या संपूर्ण लक्षात येणार आहे आणि तुम्हाला जे पैसे आहेत ते संपूर्ण मिळतील जुलै महिन्याचे. तर बघा, तुम्हाला काय करायचं आहे की हयातीचा जो दाखला आहे, तो उत्पन्नाचा दाखला आहे, तो वैद्यकीय प्रमाणपत्र आहे, तो घटस्फोटित दाखला जो आहे, तो पतीचे मयत प्रमाणपत्र आहे ते, आणि इतरही जे काय कागदपत्र लागतात तुमच्या योजनेसंबंधित ते कागदपत्र, त्याचबरोबर तुमचं जर DBT ॲक्टिव्ह नसेल तर ते करायचं, बँकेत जाऊन KYC करून घ्यायची. तर अशा प्रकारे हे जे दाखले आहेत मी सांगितलेले वर, हे दाखले तुम्हाला 30 जूनपर्यंत दाखल केले, तुम्ही जर तहसील कार्यालयामध्ये जाऊन दाखल केले तरी तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत. बघा, 30 जूनपर्यंतचा टाईम आहे, तुम्हाला 30 जूनपर्यंत हे दाखले आहेत तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये जाऊन दाखल करायचे आहेत, त्यांना द्यायचे आहेत, आणि त्यानंतर तुमचे जे कागदपत्र आहेत त्यांच्याकडे गेल्यानंतर तुम्हाला जुलै महिन्याचे पैसे मिळणार आहेत. तर मी तुम्हाला ह्या कागदपत्रांची पूर्तता करण्यास का सांगत आहे, तहसील कार्यालयामध्ये जाऊन देण्यास का सांगत आहे, कारण की या यादीमध्ये जे की सामाजिक न्याय विभागाला आपण जी यादी पाठवणार तहसील कार्यालयाकडून, त्या यादीमध्ये ज्यांचं नाव असेल त्यांनाच जुलै महिन्याचे पैसे मिळणार आहेत. हे गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, कारण की तुमचं नाव जर त्या यादीमध्ये नसेल तर मग तुम्हाला पैसे मिळणार नाही आहेत, आणि तुमचं नाव त्या यादीमध्ये आणायचं असेल, टाकायचं असेल तर काय करावं लागेल, ही जे कागदपत्र मी सांगितले आहे हे सर्व तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये नेऊन त्यांना द्यायची आहेत, म्हणजे तुमचं नावसुद्धा त्या यादीमध्ये येणार. आणि हे 30 जूनपर्यंत तुम्हाला करायचं आहे. 30 जूनच्या वर तुम्हाला यावर टाईम मिळणार नाही, म्हणजे 30 जूनपर्यंत अजूनही वेळ आहे. 30 जूनपर्यंत तुम्हाला हे काम करायचं आहे. तर बघा, आता मला काही कमेंट्स अशा येत आहेत की आम्हाला हे पैसे कधी मिळणार आहेत जुलै महिन्याचे, त्याचबरोबर आम्हाला तर 5-6 महिन्यापासून अजून निराधार योजनेचे पैसेच मिळाले नाही आहेत, मेचा नाही, एप्रिलचा नाही, जूनचा नाही. तर अशा प्रकारच्या कमेंट्ससुद्धा येतात, तर त्यांच्यासाठी सुद्धा मी सांगत आहे, आणि ज्यांना पैसे रेग्युलर येत आहेत त्यांच्यासाठी मी सुद्धा सांगत आहे. तर बघा, ज्यांचे पैसे जे दर महिन्याला येत आहेत त्यांनी एक काम करायचं आहे की तुमचे जे मी जे काय कागदपत्र सांगितले आहेत ते सर्व कागदपत्र तुम्हाला घ्यायचे आहेत, आणि तहसील कार्यालयामध्ये जाऊन तिथे DBT व OTP तसंच आधार व्हेरिफिकेशन हे करून घ्यायचं आहे. म्हणजे तुमचं जे DBT ॲक्टिव्ह आहे ते करून घ्यायचं आहे, त्याचबरोबर OTP व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे, आणि जे आधार व्हेरिफिकेशन आहे ते सुद्धा करून घ्यायचं आहे. काही लोकांना येणाऱ्या 5 ते 6 महिन्यापासून पैसे मिळालेले नाही आहेत, अशा मेसेजसुद्धा आलेले आहेत. तर त्यांच्याबद्दल मला एकच सांगायचं आहे की तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये जाऊन वर काय जे मी कागदपत्र सांगितले आहेत, उत्पन्नाचा दाखला आहे, हयातीचं प्रमाणपत्र आहे, वयाचा दाखला आहे, वैद्यकीय प्रमाणपत्र आहे, मयतीचा दाखला आहे, पतीच्या मयतीचा दाखला आहे, त्याचबरोबर घटस्फोटीचा जो दाखला आहे, म्हणजे अशा प्रकारचे जे काय दाखले आहेत ते तुम्हाला घेऊन जायचं आहे. तुमचा मोबाईल क्रमांक जो चालू आहे, तुम्ही बँकेला जोडलेला आहे, तो मोबाईल नंबर घेऊन जायचा आहे, म्हणजे मोबाईलसोबत न्यायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे की तहसील कार्यालयामध्ये जाऊन त्यांच्याकडे जे DBT ऑनबोर्डिंगचे पोर्टल असते, त्या पोर्टलवर तुमचा जो आधार नंबर तुम्हाला टाकायचा आहे, आणि संबंधित योजनेसंदर्भात तुमचे कोणकोणते दाखले बाकी आहेत हे तुम्हाला तिथं कळणार आहे. दाखलेसोबत घेऊन जायचं आहे, कारण की जो बाकी आहे तो तुम्हाला तिथं देता येणार. तर आता काय करायचं आहे, तर त्यांच्याकडे जे DBT ऑन पोर्टल आहे, DBT ऑन बोर्डिंगचे, त्या पोर्टलवर तुमचा आधार कार्डचा नंबर टाकल्यावर त्यांना कळेल की तुमचं नेमकं काय बाकी राहिलं आहे, म्हणजे की तुमचं कोणत्या कागदपत्रांची पूर्तता बाकी राहिली आहे का, एखादा कागदपत्र तुमचा बाकी आहे का, किंवा मग तुमचं आधार व्हेरिफिकेशन आहे की OTP व्हेरिफिकेशन राहिलेलं आहे, किंवा मग तुमचं सक्सेसफुल झालेलं आहे पूर्ण, की तुमचं फेल झालेलं आहे, की इतर काही प्रॉब्लेम आहे. तर अशा प्रकारचं तुम्हाला जे काय आहे त्यामध्ये दाखवण्यात येणार आहे. तर त्या ठिकाणी त्या पोर्टलवर तुम्हाला आधार नंबर टाकल्यावर सर्व माहीत पडणार आहे. काहीही कमी असली तुमच्या या दाखल्यांमध्ये तर ते सुद्धा दाखवणार आहे. KYC जर झालेली नसेल तर ते सुद्धा दाखवणार आहे तुम्हाला. DBT ॲक्टिव्ह नसेल तर ते सुद्धा. म्हणजे एकूणच काय की तुमच्या जी योजनेचा तुम्ही लाभ घेत आहे आणि तुम्हाला पैसे मिळत नाही 4-5 महिन्यापासून, तर ते का मिळत नाही आहे हे तुम्हाला त्या पोर्टलवर समजणार आहे. आणि त्यामधून मग तुम्हाला ते समजलं तर ते तुम्ही तिथं करू शकता. तर एक जरी गोष्ट त्या ठिकाणी तुमची बाकी असेल किंवा तुमचं झालेलं नसेल, काही कागदपत्रांची कमी असेल, तर मग तुम्हाला हे पैसे मिळत नाहीत.
हां, एक गोष्ट आणखीन महत्त्वाची आहे बघा, तुमचे सर्व कागदपत्र ओके असतात, सर्व काही तुम्ही बरोबर केलेलं असते, एकही कागदपत्र कमी नाही आहे किंवा OTP व्हेरिफिकेशन, आधार व्हेरिफिकेशन संपूर्ण झालेलं असते, तरीही तुम्हाला पैसे आलेले नसतात. तर आता यासाठी तुम्हाला इथंच याच पोर्टलवर चेक करायचं आहे की तुमचे पैसे का येत नाहीत. तर तिथं तुम्हाला दाखवण्यात येईल की तुमचे जे पैसे आहेत तुमच्या दुसऱ्या अकाउंटमध्ये टाकण्यात येत आहेत. बघा 4-5 महिन्यापासूनचे जे तुमचे पैसे आहेत, तुमचे जर 2-3 अकाउंट असतील बँकेचे, तर होऊ शकते की दुसऱ्या वेगळ्या अकाउंटमध्ये तुमचे पैसे संबंधित DBTद्वारे टाकण्यात येत असतील. तर बघा हे सुद्धा तुम्ही चेक करून घ्या. तर बघा आता बघूया की आपले जुलै महिन्याचे पैसे नेमके येतील कधी. तर बघा दरवेळेसच तुम्हाला माहीत असेल मे आणि जूनचे पैसेसुद्धा तुम्हाला 5 ते 6 तारखेपर्यंत आलेले आहेत. परंतु आता 5 आणि 6 तारखेला जुलै महिन्यामध्ये शनिवार रविवार येत आहे. तर रविवारची जर सुट्टी आहे तर 6 तारखेला तुमचे पैसे येणारच नाही आहेत. 5 तारखेला शनिवारी होऊ शकते की तुमचे पैसे येतील दुपारपासून, कारण की शनिवार आहे, हाफ डे असू शकते. तर मग तुम्हाला होऊ शकते की त्या दिवशीही पैसे येऊ नाही शकत. परंतु 7 तारखेला मात्र नक्की पक्क्यात 7 ते 8 तारखेला तुमचे जे पैसे आहेत हे तुम्हाला नक्की मिळणार आहेत. म्हणजे सोमवारी किंवा मंगळवारी या 2 दिवसामध्ये तुमचे पैसे जास्तीत जास्त येण्याचे चान्सेस या ठिकाणी दिसत आहेत. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.